जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। खाण आणि क्रेशर संघांकडून गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आली होती। या संदर्भात तक्रारदारांकडून एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर केली होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। तर दुसरीकडे प्रमोद गायकवाड यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले। प्रमोद गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पुरावा म्हणून सादर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे ते ऐकूया। हॅलो बिजवे साहेब, काय चालू आहे? आराम चालू आहे बोला साहेब। साहेब काय नाही, कायच शून्यच विषय झाला आपला। एक महिना झाला आम्ही टार्गेट केलं साहेब आमच्या बाशी टाकलीचं। हो, ते म्हणतोच की मी। हा, धन्यवादचा मेसेजही आला तहसीलदारांचा। हो हो हो, चालेल चालेल चालेल। बरंच केलं साहेब आम्ही इकडे। व्हेरी गुड व्हेरी गुड। हो, आम्ही 3 दिवस साहेब आम्ही सगळेजण फिरून सगळ्यांकडून पैसे गोळा केले साहेब। चालेल चालेल, काय चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हो साहेब, हो। मग ते मी पहिलं काय म्हणलं तुम्ही ऐकलंच नाही, तरी उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही। हा, मी काय म्हणलं तुम्हाला, तुम्ही आलते क्वार्टर्सला। हो साहेब, हो। हा, बरं, मग काय शून्यच विषय झाला ना? नाही साहेब, होऊन जाऊ द्या। 8 दिवस 2-3 दिवस जरा माणसं सगळे थोडं शांत होतात, मग मारू चक्कर ते करतो मी ते। मग आणू ते लाईनवर साहेब, तेही आणू साहेब ते लाईनवर। नाही, आता मी तुम्हाला नाही बोलणार कधीच। बघू आता मग। येतो मी, थोडं घरी बसलाय पाहुण्यांना। नाही नाही, आता एवढं इन्सिस्ट करण्याचं काहीच कारण नव्हतं। मी तुम्हाला 4 ते 5 फोन केले। आता तुम्ही ठीक आहे, चांगलं काम केलं, चांगली गोष्ट आहे। काही मला त्याबद्दल दुमत नाही किंवा म्हणायचं नाही, पण आता कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका। साहेब असं काही हा, नाही म्हणजे मला खेदानं बोलावं लागतंय, कुठल्या गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका। आता बघूच आपण, तुम्ही बघू, डीएमओ बघू, आणि तुम्ही सगळे जे आहेत ना 42-47 ते सगळे लोक बघू। साहेब मी येऊन भेटतो आता तुम्हाला, काही आवश्यकता नाही। थँक्यू व्हेरी मच। मला त्यांनी वारंवार फोन करून धमकावलं। त्याच्यानंतर मला 1 एप्रिलला त्यांचा फोन आला। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही माझी पूर्तता केली नाही, त्याच्यामुळे आता तुमचे जे 42-47 मेंबर्स आहे, या मेंबर आता तुम्ही बिझनेस कसा करता व तुमचा स्टोन क्रशर कसा चालवता, अशा प्रकारची त्यांनी मला धमकी दिली व मी तुमचे स्टोन क्रशर व क्रशर सगळे बंद पाडेल अशी धमकी दिली आहे। त्या धमकीला आम्ही उत्तर म्हणून आमचा बचाव करण्यासाठी आम्ही आज MIDC पोलीस स्टेशनला त्यांचं कंप्लेंट करण्यासाठी सगळे संघटनेचे सगळे मेंबर्स आज इथे हजर आहेत। वारंवार त्यांची पैशाचीच मागणी राहायची। शासनाचा वसुली हो ना हो, माझी पूर्तता करून द्या। त्यांनी पैसे दिले होते का? मग काही लोकांनी त्यांना पैसे दिले तरी त्यांचं समाधान झालं नाही। त्यांना जास्त आशा होती, त्या आशेप्रमाणे बहुतेक त्यांना पैसे मिळाले नसते। अरे, हे सर्व होत असताना तुम्हाला त्रास होत होता, तुम्ही वरिष्ठांना कळवलं? वरिष्ठांना आम्ही मार्च नंतर कळवणार होतो, पण त्याच्या आधीच त्यांचे आम्हाला धमकीचे फोन आल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यायचं काम पडलं।